नमस्कार. आपण थंबनेलवर वाचलात की मार्गशीर्ष महिना अजून संपला नाही. प्रश्न पडलाय ना, पण असं कसं? मार्गशीर्ष महिना तर सुरू झालेला 19 नोव्हेंबरला आणि तो संपला 19 डिसेंबरला. या महिन्यात आपण काय केलं बरं? आपण 4 गुरुवार महालक्ष्मी व्रत केलं. 27 नोव्हेंबर, 4 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 18 डिसेंबर असे 4 गुरुवार महालक्ष्मी व्रत केलं. अगदी मनोभावे केलं, श्रद्धेने केलं, भक्तीने हे व्रत केलं. या महालक्ष्मीची कृपा सगळ्यांवर नक्की होते. पण हे व्रत ह्या 4 गुरुवारमध्ये संपत नाही. आपल्यातले बरेच जण एक छोटीशी चूक करतात. आपण काय करतो? महालक्ष्मी व्रत हे 4 गुरुवारचं व्रत संपल्यानंतर आपण जे काही या व्रताला जे काही सामान लागतं ते पुन्हा एकदा एका बॉक्समध्ये भरून ठेवतो. आणि त्याचबरोबर ह्या महालक्ष्मी व्रताची कथा ज्या पुस्तकात आहे ते पुस्तक पण आपण त्या सामानाबरोबर त्या बॉक्समध्ये ठेवतो. आणि हीच ती आपल्याकडनं होणारी छोटीशी चूक. आपण प्रत्येक गुरुवारी ही कथा वाचतो. त्या कथेच्या शेवटी काय लिहिलंय बरं? की प्रत्येक गुरुवारी ही कथा वाचायला विसरू नये. आणि हीच ती आपल्याकडनं होणारी छोटीशी चूक. आपण खूप श्रद्धेने अगदी मनोभावे 4 गुरुवार व्रत करतो, उपवास करतो, अगदी महालक्ष्मीची कथा वाचतो. पण हे जे कथेच्या शेवटी लिहिलेलं आहे की प्रत्येक गुरुवारी ही कथा वाचायची आहे. म्हणजे काय? महालक्ष्मी व्रत फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपत नाही, तर त्याच्या पुढेही वर्षभर आपल्याला प्रत्येक गुरुवारी ही कथा वाचायची, महालक्ष्मीची अष्टकं वाचायची. म्हणजेच काय? महालक्ष्मी व्रत फक्त मार्गशीर्ष महिन्यापुरता मर्यादित न ठेवता ते पुढेही पूर्ण वर्षभर अखंड चालू ठेवायचंय या कथेच्या स्वरूपात. म्हणून हे जे छोटं पुस्तक आहे, हे जी कथा आहे ती त्या सामानाबरोबर पॅक करून ठेवू नका. तर हे पुस्तक आपल्याला प्रत्येक गुरुवारी इझिली अवेलेबल होईल अशा ठिकाणी ठेवा. प्रत्येक गुरुवारी ही कथा वाचायला विसरू नका. कथा संपल्यानंतर महालक्ष्मी अष्टकं म्हणायला विसरू नका. जेणेकरून हे महालक्ष्मी व्रत वर्षभर तुमच्याकडनं सुरू राहील आणि महालक्ष्मीची पूर्ण कृपा, महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळत राहील. तर बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नाही आहे. बऱ्याच जणांकडनं कळत नकळत ही छोटीशी चूक होते. तर करायचं आहे काय? तर ही जाणीव जास्तीत जास्त लोकांना करून द्यायची. आणि त्यासाठी हा व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिला आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोक वर्षभर हे महालक्ष्मी व्रत चालू ठेवतील. तर माझ्या पीस ॲडमायरर्सच्या सगळ्या व्ह्यूअर्सना मी विनंती करते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशा माहितीपूर्वक व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.